नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाने राज्याचे लक्ष वेधले आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी बच्चू कडू यांनी 8 जून पासून आंदोलनाचे हत्यार उपासले आहे। काल सरकारच्या वतीने महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली। मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले, तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांची चर्चेनंतर कार्यकर्त्यांची बाजू ऐकून उपोषण सोडण्याविषयी निर्णय घेणार असल्याचे सांगितले। आता थोड्याच वेळात ते निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। एअर इंडियाचे विमान अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी कोसळले। यात विमान क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी आणि स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला। या अपघातानंतर हवाई वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यातच खासदार संजय राऊतांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का असा सवाल केला। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। नागपुरात सुमारे 8000 कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि राज्य सरकारच्या उद्योग विभाग यांच्यात शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला। या करारामुळे आता नागपुरातील संरक्षण उत्पादन क्षेत्राला गती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने साई भक्तांना साईबाबा मंदिरात फुलहार आणि प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती। त्यानंतर अनेक दिवसांच्या मागणीनंतर आता मंदिरात फुलहार नेण्यास परवानगी देण्यात आली आहे। मात्र त्यात एक अट असणार आहे, ती म्हणजे भाविकांनी हार फुल मंदिरात नेताना ती खरेदी केल्याची पावती सोबत असणं बंधनकारक असणार आहे। सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून कात्रज मधील 34 वर्षीय तरुणाने नवले पुलाजवळ एका लॉज मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी त्याच्या मैत्रिणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 30 एप्रिल रोजी ही घटना घडली। मृत तरुणाचे नाव कार्तिक बाबू शेट्टीयार आहे, तर साक्षी वाडू वाघचौरे हिच्यावर गुन्हा दाखल झालाय। साक्षी कार्तिक कडून वेळोवेळी पैसे घेत होती। तिने काही फोटो आणि रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत त्याला सतत त्रास दिला होता। उल्हासनगर मधील एका रुग्णालयातून भयंकर प्रकार समोर आलाय। व्यक्तीला मृत घोषित करून डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। 65 वर्षीय अभिमान तायडे या जिवंत असलेल्या व्यक्तीला डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट दिलं आणि मृत घोषित केल्याचा प्रकार उघड झालाय। यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केला जातोय। तर या प्रकारामुळे रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टर विरोधात नेमकी काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या 340व्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक वैद्यकीय सेवा 108 आरोग्य विभाग विशेष तयारी केली आहे। यंदा राज्यभरातून येणाऱ्या 10 मान्यवर पालख्यांसोबत 100 पेक्षा जास्त रुग्णवाहिका आणि कार्डियाक रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहे। या आरोग्य सेवेच्या सोबतच वारकऱ्यांसाठी समारिटन म्हणजे चांगले नागरिकत्व हे नवं मोबाईल ऍप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे। या ऍपच्या माध्यमातून वारकऱ्यांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळेल आणि रुग्णवाहिका चालकाला रुग्णाची नेमकी जागा त्वरित करणार आहे, ज्यामुळे वेळेवर उपचार होण्यास मदत होईल। पुण्यात पूरग्रस्त सोसायट्यांना देण्यात आलेली जमीन मालकीची करून घेण्यासाठी सुरुवातीला 6 महिने आणि त्यानंतर देण्यात आलेली 3 वर्षांची मुदत संपुष्टात आल्यानंतर या सवलतीचा केवळ 11 सोसायट्यांनाच लाभ झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे 103 पैकी उर्वरित 92 साठी आणखी मुदतवाढ द्यावी अशी विनंती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी राज्य सरकारकडे केली आहे। पानशेत पुराच्या दुर्घटनेत बाधित झालेल्या पूरग्रस्त सोसायट्यांना ही सवलत देण्यात आली होती। जालना जिल्ह्यात 2022 ते 2024 या कालावधीत अतिवृष्टी आणि गारपिटीच्या शेतकऱ्यांसाठी मंजूर अनुदानात 34 कोटी 97 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी 10 तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी ही कारवाई केली आहे। शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीत बनावट शेतकरी दाखवून तसेच जमीन नसताना आणि एकाच नावावर 2दा अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आला होता। यात 26 तलाठी आणि 10 कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांवर ठपका ठेवण्यात आला होता।
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेसारख्या लोकप्रिय योजना मोठ्या गाजावाजात राबविल्या जात असताना संतांचा आणि वारकऱ्यांचा वारसा जपणाऱ्या वारकऱ्यांबाबत सरकारला विसर पडला का, असा संतप्त सवाल वारकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आलाय। विठू नामाच्या जयघोषात सुरू झालेल्या वारीत आर्थिक सहाय्याच्या अभावामुळे यंदा नाराजीचा सूर उमटत आहे। मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीसाठी 20,000 रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती। मात्र यंदा वारी सुरू झाली असतानाही सरकारकडून कुठलीही मदत जाहीर झालेली नाही। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।